केलं होतं की सुखदुःखाचा भोग झाला म्हणजे काय? सुखदुःखाचं ज्ञान हा सुखदुःखाचा भोग आहे असं सांगितलं. मग ज्ञानामध्ये स्थूल ज्ञान आणि सूक्ष्म ज्ञान असा विभाग आहे का? नाही. तरी तुम्ही म्हणता की तैजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे, असं कसं म्हणता? असं शिष्यांनी श्रीगुरूंना शंका विचारली. त्याचं उत्तर देतात. मध्ये हा तक्ता आपण पाहिला, अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव, हे 14 आहेत. कोणते? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय, ही 14. त्या प्रत्येकाचं अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव हे आपण पाहिलं. आता या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाला श्रीगुरू उत्तर देतात. तर ते कोणत्या रीतीने देतात पहा. श्रीगुरू म्हणतात, बाह्य शब्दादी स्थूल विषयांच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते. म्हणून त्या स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार किंवा भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. मनुष्याला सुखदुःख होतं किंवा सुखदुःखाचा भोग होतो किंवा सुखदुःखाचं ज्ञान होतं. याला मूळ कारण काय आहे की बाह्य असणारे जे स्थूल विषय आहे त्या स्थूल विषयाचं त्याला ज्ञान होतं. मग त्याच्याविषयी त्याला अनुकूल भावना असली तर सुख होतं, त्याच्या प्रतिकूल असलं तर दुःख होतं. न्यायशास्त्रामध्ये म्हणतात की अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जे असावं व्हावं असं वाटतं त्याला म्हणतात सुख, आणि जे नको असं वाटतं त्याला म्हणतात दुःख. मग हे जे सुख आणि दुःख होतात याला कारण काय आहे? जर समजा आपल्याला एखादा प्रतिकूल पदार्थ आहे, सर्प ऐक, पण सर्पापासून दुःख केव्हा होतं? जर त्या सर्पाच्या आकाराची वृत्ती झाली, म्हणजे सर्पाचं ज्ञान झालं, तर मग त्या प्रतिकूल असं ज्ञान झालं तरच आपल्याला दुःख होतं. किंवा धन आहे, धन अनुकूल आहे, परंतु हे धन आहे असं ज्ञान झालं म्हणजे सुख होतं, म्हणजे सुखाचा भोग होतो. मग ज्या वेळेला आपल्याला त्यांनी दिलं बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने, आपल्याला बाह्य विषय, जागृत अवस्थेमध्ये विषय कसे आहेत? बाह्य आहेत, आपल्याहून बाहेर आहेत. आणि मग बाहेर असणाऱ्या विषयांकडं आपली अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा जाते आणि मग त्या विषयांचं ज्ञान होतं. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आपण 4थ्या तरंगात पाहिलेली नाही का? मग ज्या बाहेरचे जे विषय असतात तर त्या बाह्य स्थूल असणाऱ्या पदार्थासंबंधाने ज्या वेळेला सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते, सुखदुःखाचा साक्षात्कार होतो किंवा त्याचं ज्ञान होतं, आणि ज्ञान होणं यालाच काय म्हणतात? भोग होतं, भोग असं म्हणतात. पण सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा सुखदुःखाचं ज्ञान होण्याला कारण बाह्य पदार्थ आहेत, आणि ते बाह्य पदार्थ कसे? स्थूल स्वरूपात आहेत, आहे की नाही? मग आम्ही काय म्हणतो की त्यालाच आम्ही म्हणतो की काय? सुखदुःखाचा भोग झाला असं आम्ही म्हणतो. पण तुम्ही काय म्हणता? बाह्य त्याला काय शब्द दिला काय? भोगांमध्ये तुम्ही स्थूल भोग आणि सूक्ष्म भोग असं का म्हणता? तर बाह्य पदार्थाची संबंध होताना ते पदार्थ स्थूल असतात, म्हणून आम्ही म्हणतो की स्थूल पदार्थांचा भोग. आणि आता मनकल्पित ज्या वेळेला पदार्थ असतात त्यावेळेला ते पदार्थ बाहेर असतात का? ते आतच असतात, म्हणजे ते पदार्थ कसे असतात? सूक्ष्म असतात. म्हणून सूक्ष्म पदार्थांशी संबंध होऊन जेव्हा सुखदुःखाचं ज्ञान होतं किंवा सुखदुःखाचा भोग होतो त्यावेळेला आम्ही काय म्हणतो? स्थूल, त्याला आम्ही म्हणतो सूक्ष्म भोग किंवा सूक्ष्म ज्ञान असं आम्ही त्याला म्हणतो. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते, म्हणून त्या स्थूल भोग असं म्हणतात. स्थूल भोग म्हणताना पदार्थ बाह्य असतात आणि ते स्थूल असतात, मग त्या पदार्थासंबंधाने झालेला भोग त्याला काय आम्ही म्हणतो? स्थूल भोग असं म्हणतो. आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार किंवा भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला जातो. आणि आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे मानसिक, म्हणजे बाह्य पदार्थ तर नाहीत आणि त्यांच्यापासून भोग तर होतो. तिथे स्वप्नामध्ये आपल्याला शब्द आहे की नाही, परंतु तो कसा आहे? सूक्ष्म आहे की नाही? कारण तो बाह्य नाही, तो स्थूल नाही. मग आम्ही त्या स्वप्नामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान होतंच की नाही? मग अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम, अशा प्रकारे सुखदुःखाचा भोग स्वप्नामध्ये होतो. पण ते पदार्थ कोणते असतात? मनकल्पित पदार्थ असतात. मन कसं आहे की बाह्य विषयापेक्षा सूक्ष्म आहे. आपल्याकडं म्हणण्याची पद्धत आहे की इंद्रियाणी पराण्याहोर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु
पराबुद्धीर यो बुद्धे परतस्तु सा. सर्वात बाहेरचे विषय काय आहेत? हे बाहेर विषय आहेत, परंतु ते विषय श्रेष्ठ नाहीत. का? तर ते स्थूल आहेत आणि त्यांच्यापेक्षा सूक्ष्म कोण आहे? इंद्रिय सूक्ष्म आहेत, आहे की नाही? इंद्रिय नसतील तर त्या पदार्थांचं अस्तित्वाचं ज्ञान तरी होईल का? इंद्रियांच्या संबंधा वाचून. मग ते विषय श्रेष्ठ आहेत की किंवा स्थूल आहेत की त्याच्यापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत? विषय स्थूल आहेत का इंद्रिय सूक्ष्म आहेत? विषय स्थूल आहेत आणि इंद्रियही सूक्ष्म आहेत. आणि इंद्रियांपेक्षा मन हे काय आहे? अधिक सूक्ष्म आहे. आणि मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा हा काय आहे? अधिक सूक्ष्म आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हणतात की त्यांना स्थूल भोग म्हणतात आणि मानसिक भोगांना काय म्हणतात? सूक्ष्म भोग असं म्हणतात. नाही बाह्य पदार्थामध्ये त्यांनी ह्याच्यासाठी ती शंका त्याच्यासाठी विचारली की बाह्य पदार्थांचा स्थूल भोग असं का म्हणतो? ते पदार्थ बाह्य आहेत. बाह्य असणारे जे शब्द स्पर्श रूप रस यांचा जो आपल्याला अनुभव येतो, तर तो अनुभव येताना ते पदार्थ स्थूल असतात की नाही? समजा तुम्ही बाहेरचा रेडिओचा शब्द ऐकला तर त्यावेळेला तो रेडिओ स्थूल रूपात आहे की नाही बाहेर? म्हणून आम्ही त्याला भोग काय म्हणतो? स्थूल भोग असं म्हणतो. कारण त्या ठिकाणी तिथं सुद्धा मन सूक्ष्म नाही का? इंद्रियांचा संबंध नाही का? बुद्धीचा नाही का? आत्म्याचा नाही का? ज्या वेळेला घटाचं ज्ञान झालं तुम्हाला, घट हा बाह्य पदार्थ आहे, तो स्थूल आहे, पण ज्ञान होताना केवळ त्या पदार्थांनी तुम्हाला सुखदुःखाचा भोग दिलाय का? नाही. अगदी न्यायाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहिलं तर आत्मा मनसा संयुज्यते मनाहा इंद्रियेन इंद्रियम अर्थेन तज्ज्ञानम तत्प्रत्यक्षम असं तर्कसंग्रहामध्ये म्हटलंय. म्हणजे कसं? आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो, बरोबर ना? आत्मा सूक्ष्म आहे की नाही? आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो. चांगलं बघा, मनाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो आणि इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध होतो, मगच ज्ञान किंवा त्याचा भोग होतो. मग असं असताना यालाही सूक्ष्म भोग म्हणायला काय हरकत आहे? आत्मा तर सूक्ष्म आत्ताही आहे की नाही? आणि स्वप्नामध्ये सुद्धा जेव्हा तुम्हाला स्वप्नस्थ विषयाचं ज्ञान होतं तेव्हा तो विषय स्थूलच आहे असं वाटतं की नाही? स्थूलच आहे असं वाटतं. आणि त्यावेळेला सुद्धा आत्मा मनसा संयुज्यते याच क्रमाने ज्ञान होतं की नाही? मग कशाला या भोगामध्ये फरक करता स्थूल आणि सूक्ष्म असं तुम्हाला वाटेल. परंतु एक फरक आहे त्याच्यामध्ये की जागृत अवस्थेमध्ये इंद्रियांचा विषयाशी जो संबंध होतो, त्या संबंध होते काळी तो पदार्थ कसा असतो? स्थूल असतो. स्थूल असतो म्हणजे आणखीन एक फरक आहे त्याचं. त्या काळात ज्या लोकांना आम्ही सर्व आहे आणि आपल्याला हे पुस्तक दिसतं, तर हे पुस्तक दिसताना हे एकालाच दिसेल का सगळ्यांना दिसेल? सर्वांना दिसेल, आहे की नाही? सर्वांना दिसेल. आणि जर मला स्वप्नामध्ये पुस्तकाचं ज्ञान झालं तर हे कोणाला दिसेल? मलाच दिसेल. मग जागृतीतला व्यवहार स्थूल आहे आणि स्वप्नातला व्यवहार सूक्ष्म आहे असं म्हणायला काय हरकत आहे? आणि हे सुद्धा तुम्हाला विषय समजून देण्यासाठी म्हणतात. नाही तर आमचा काय हा सिद्धांत आहे का जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये भेद आहे, कारण जागृतीमध्ये स्थूल विषयांचा भोग होतो आणि स्वप्नामध्ये सूक्ष्म विषयांचा भोग होतो, यावरून जागृती आणि स्वप्न ह्या भिन्न अवस्था आहेत असा का आमचा वेदांताचा सिद्धांत आहे. आता एक विषय समजून देण्यासाठी आपल्याला सांगतात की स्थूल विषयांचा भोग, कारण तो काय स्वप्नामध्ये मनकल्पित विषयांचा भोग आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे? ईश्वर सृष्ट जे पदार्थ आहेत ते ईश्वर सृष्ट पदार्थ स्थूल आहेत आणि त्यांचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून ते स्थूल आहेत की नाही? कारण ईश्वर सृष्ट पदार्थांशी संबंध होऊन जेव्हा अंतःकरण वृत्तीला ज्ञान होतं तेव्हा ते सगळे पदार्थ काय म्हणायचं? स्थूल भोग देणारे पदार्थ, ईश्वर सृष्ट पदार्थ. आणि मनकल्पित पदार्थ जे आहेत तर ते मनाने केलेली कल्पना आहे ना, जीवाने स्वतःच्या अविद्येने किंवा त्याच्या अंतःकरणाचा परिणाम म्हणून ते पदार्थांची कल्पना केलेली आहे, बरोबर ना? अविद्येचा किंवा अंतःकरणाचा परिणाम म्हणून जीवसृष्ट जे पदार्थ आहेत ते कसे आहेत? सूक्ष्म आहे. दुसऱ्यांना दिसतात का? इतरांना दिसत नाही. पुन्हा जीवसृष्टी आपलं जागृत सृष्टीतले जे पदार्थ आहेत किंवा ईश्वरसृष्ट पदार्थ आहेत ते आजचेच उद्या दिसतात की नाही? उद्याचे परवा दिसतात की नाही? हे कालचंच पुस्तक असं आपण म्हणतो. तसा स्वप्न, कारण त्याची उपलब्धी होते. तसा स्वप्नातला जो पदार्थ आहे, लक्षात आलं ना? स्वप्नातला जो पदार्थ आहे ज्याचा त्यालाच दिसतो, इतरांना दिसत नाही. आणि आपण जेव्हा जागृत अवस्थेत येतो त्यावेळेला तो पदार्थाची सिद्धीच होत नाही, उपलब्धी होत नाही. म्हणून जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला मानला पाहिजे. कोणता? समजून देत असताना. ही भाषा आहे अध्यारोपाची भाषा आहे या ठिकाणी. तर जागृत पदार्थांचा भोग जो आहे तो स्थूल भोग आहे आणि
स्वप्न पदार्थाचा जो भोग आहे तो सूक्ष्म भोग आहे. जागृत पदार्थांचं किंवा जागृत अवस्थेचा अभिमान धारण करणारा कोण आहे? विश्व आहे. आणि स्वप्नावस्थेचा अभिमान धारण करणाऱ्याला तैजस असं म्हणतात. मग तैजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे असं म्हटलं जातं. काय जागृतीमध्ये आपल्याला आठवण झाली पूर्वीची सुखदुःखाची, त्याचा जर भोग झाला मग ते हा तर त्याच्यामध्ये त्याला सूक्ष्म भोग असं म्हणायचं. कारण ते ह्याच्यातच बसतं ना, मनाने कल्पित असणारे जे विषय आहे ना, तुम्हाला स्मरण झालं तरी स्मृती ज्ञानकाली तो जो पदार्थ आहे तो परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? स्मृती झाली तुम्हाला आता वाघाची, त्यावेळेला त्या पदार्थाचा तुम्हाला तो समोर आहे का, म्हणजे पदार्थ समोर आहे का तो परोक्ष आहे? आता तुम्हाला परोक्ष आहे ना, मग हा फरक आहेच की नाही. आणि ज्यावेळेला स्थूल भोग होतो त्यावेळेला पदार्थ कसा असतो? अपरोक्ष असतो. त्यामुळं तो पदार्थ परोक्ष असल्यामुळं ईश्वर सृष्ट वाघ तुम्हाला कसा आहे? परोक्ष आहे की नाही. आणि तुम्हाला सुखदुःख झाले की नाही? सुखदुःख झाले. मग त्या वाघाची कल्पना तुम्ही केलेली आहे का ईश्वर सृष्ट वाघ समोर आहे? मनाने केलेली. मग तो भोग तुमचा सूक्ष्म आहे का तो भोग स्थूल आहे? सूक्ष्मच आहे. असं ठीक आहे ना. मनकल्पित जे काय असेल ते स्मृती ज्ञानातला जरी पदार्थ असला तर तो तुमच्या मनानेच कल्पना केलेला आहे ना. त्यामुळे त्या पदार्थाचा भोग काय झाला? त्या समजा एखाद्याचा पुत्र अनेक वर्षापूर्वी मरण पावला, आता त्याला पुत्राचं स्मरण झालं आणि त्याला दुःख झालं, त्याला हा दुःखाचा जो भोग झाला तो त्याला दुःखाचं ज्ञान झालं की नाही. पण पूर्वीचा पदार्थ जो आहे त्या पदार्थाचं त्याला स्मृती झाली. पूर्वीचा जरी अनुभव असला तरी आता तो पदार्थ स्मृती ज्ञानातला पदार्थ साक्षात समोर नाहीच ना आता, बरोबर ना. त्याचं साक्षात प्रत्यक्ष आहे का? त्याला नाही, फक्त स्मृती आहे. ऐक नाही, मग स्मृती ज्ञानाचा पदार्थ हा प्रत्यक्ष नसतो असा नियमच आहे ना. आणि सूक्ष्म भोग कशाला म्हणतात? मनाने ज्याचा ज्ञान होईल, मनकल्पित पदार्थांचं ज्ञान जेव्हा होतं इतरांना त्याच वेळी ते विषय होत नाही आणि बाह्य ईश्वर सृष्ट तो पदार्थही साक्षात असत नाही. अशा वेळेला होणारा जो भोग किंवा अशा वेळेला होणारं जे ज्ञान त्या अर्थात सूक्ष्म ज्ञान किंवा त्या पदार्थापासून होणारा सुख दुःखाचा सूक्ष्म भोग असंच मानायला पाहिजे. बरोबर आहे ना. हा काय हा ते तर भोक्ता तैजस ना, अभिमान जो धारण करतो त्याचा तो भोक्ता. त्याला म्हणतात की जो त्या पदार्थाविषयी अभिमान धारण करतो त्याला भोक्ता म्हणायचं ना. तैजस पदार्थ स्वप्नस्थ पदार्थाने काहीच झालं नाही किंवा ईश्वर सृष्ट पदार्थाने काहीच झालं नाही तिथं. हा स्मृती ज्ञानकाली पदार्थांचा भोक्ता कोण? तर हाच जीव चिदाभासच त्याचा भोक्ता आहे. त्या स्मृती ज्ञानाचा सुखदुःखाचा अभिमान जो धारण करतो तो त्याचा भोक्ता आहे. स्मृती ज्ञानाच्या खाली जो अभिमान धारण करतो त्याला मात्र तैजस म्हणता यायचं नाही, त्याला विश्व म्हणावं लागेल. बरोबर आहे. त्याला विश्व म्हणतात कारण त्यांनी तिची अवस्था कोणती आहे? जागृत अवस्था आहे. तर आणखीन पण असं विचार करावा लागेल. त्याला जर विश्व जर म्हणायचं मग विश्व म्हणलं तर विश्वाचा भोग काय झाला पाहिजे? स्थूल आला पाहिजे. तर याला तैजसच म्हणावं लागेल इथं. मनोरथामध्ये किंवा स्मृती ज्ञानामध्ये किंवा स्वप्नामध्ये किंवा भ्रमकालामध्ये जेवढी दुःख होती ते भ्रमज्ञानामध्ये, कारण मनकल्पित आहे ना ते सगळे पदार्थ, तर त्याचा सगळ्यांचा भोगता कोण आहे? तैजसच आहे असंच म्हणावं त्याचं, नाही का. त्याचा भोक्त्याचंच वर्गीकरण करायचं झालं तर त्याला तैजसच असंच मानावं लागेल. नाही पण ते जरी असलं तर यथार्थ असलं स्मृती ज्ञानाला नाही म्हणत मी. भ्रमज्ञानकाली तुम्हाला रज्जूवर सर्पाचा आभास झाला आणि त्यावेळेला जे दुःख झालं त्या दुःखाचा भोक्ता कोण आहे? तैजसच मानावं लागेल. स्मृती ज्ञानकाली पुत्राच्या मरणाचं स्मरण झालं त्याचा भोक्ता कोण आहे? तैजसच आहे, कारण मनकल्पित आहे ना ते पदार्थ. आता पदार्थ ईश्वर सृष्ट पदार्थ तुमच्या समोर नाही म्हणून त्यांनी मनोरथ स्वप्न तुम्हाला भ्रमातले पदार्थ जे सुखदुःखाला कारण होतात त्या सगळ्यांचा भोगता. त्याचं तुम्ही म्हणाल विश्व म्हटल्यानंतर कुठं बिघडलं? तैजसच का म्हणतात? तो तर आहे जागृत अवस्थेत. जागृत अवस्थेला म्हणतात, जागृत अवस्थेच्या अभिमानीला म्हणतात विश्व. तुम्ही सगळा अनुभव कथन करता विश्वाचा आणि माथी मारता तैजसाच्या. अशी कोणाला शंका येईल? तर ही शंका वेदांत तत्वाशी अनभिज्ञ असणाऱ्या पुरुषांना येईल, आहे की नाही. त्याचं कारण असे की मूळ हे जे भोग आहेत या भोगाच्या ठिकाणी जो अभिमान धारण करतो त्याला ती संज्ञा प्राप्त होत असते. आणि आमच्या दृष्टीनं भोग स्थूलही नाहीत आणि भोग सूक्ष्मही नाहीत. आणि जागृती अवस्था ही
आणि स्वप्नावस्था ह्या दोन्ही काय आहेत, एकच असल्यामुळं आम्ही फक्त तुम्हाला समजून देण्यासाठी स्थूल आणि सूक्ष्म, जागृत आणि स्वप्न, विश्व आणि तैजस हे फक्त नामाभिधान दिलेले आहेत. तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवू नका, असंच राहत आहे की नाही. माऊली बरोबर आहे ना. असंच घ्यायचं त्याच्यावर. जर तुम्ही वेदांत दृष्टीनं पाहत असाल तर तैजस म्हणलं तर काहीच हरकत नाही. तुम्ही फार स्थूल व्यवहाराने आम्हाला विचारत असतात तर मग हां ठीक आहे, याचा अभिमानी कोण आहे, विश्व आहे. पण विश्व आहे म्हणावं तर ईश्वर सृष्ट पदार्थाशी संबंध झालाय का, झाला. मग आमची व्याख्या काय, मनकल्पित पदार्थाशी संबंध आहे म्हणून याला काय म्हणावं, तैजसच आहे. खरा तर सगळा कोण आहे हा, जागृत अवस्थेत जेव्हा स्थूल अभिमान म्हणतो ना तेव्हा सुद्धा तो काय आहे, तैजसच आहे. तेव्हा सुद्धा तो तैजसच आहे. जर त्याला कळलं असेल मनोमय सृष्टी, ईश्वर सृष्टी माझ्या मनोमय सृष्टीहून वेगळी नाही. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माझ्या विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माझ्या माया विजृंभिता. आहे कोण सकळ, सगळं तैजसच आहे. आहे की नाही. हा वा, त्याच्याही पुढे झालं महाराज म्हणते सगळा प्राज्ञच आहे. प्राज्ञच आहे म्हणजे सगळा प्रकर्ष आहे ना, आज्ञा नाही म्हणत. ते कोणता आहे, सगळा नेप्ती स्वरूप, दृंगमात्र स्वरूप असणारं ज्ञानच सगळं आहे. आज सकाळी पांडुरंग महाराजांनी फार गोड चिंतन सांगितलं सकाळी आल्याबरोबर. ते म्हटले सकाळी काल आपण काय ज्ञानेश्वरीमध्ये कुठं अपरोक्षानुभूतीचं सांगितलं ना, मग त्यांनी लगेच रात्री अपरोक्षानुभूती हे केली आणि त्याच्यामध्ये त्यांना चिंतन मिळालं अखंडानंद स्वामींचं. बघा म्हणल्या तर त्यांनी सांगितलं की म्हणे जे शास्त्रचिंतन करतात लोक त्यांचा एक सिद्धांत होऊन गेलेला आहे, ईश्वर आणि प्रकृती ही नित्य परोक्ष असते. आहे की नाही, असं सिद्धांत होऊन गेलं. तर ते म्हणे त्याच्यामध्ये अपरोक्षानुभूतीच्या अर्थात एका उच्च कोटीच्या ग्रंथाचं चिंतन करताना ती एक विशेष नजर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की ईश्वर आणि प्रकृती ही अविवेकालात परोक्ष आहे, विवेकालात त्याचं नित्य अपरोक्ष आहे. असं लक्षात आलं ना. विवेक कालात त्याचं नित्य अपरोक्ष. ईश्वर आणि प्रकृती याचं परोक्ष नाही, याचं काय आहे, अपरोक्ष आहे. पण बोलण्याची विवक्षा कक्षा काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्ही म्हणत असाल ईश्वराचं अधिष्ठान, प्रकृतीचं अधिष्ठान आत्मा काय ब्रह्मरूप आत्माच आहे, असं ज्याला विवेक प्राप्त झाला आहे की नाही, म्हणजे तत्वबोध ज्याला प्राप्त झाला त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर सर्वम यद अयम आत्मा. आणि आत्मा कसा आहे, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, असं ज्याला ज्ञान झालं त्याच्या दृष्टीनं काय अपरोक्ष आहे, त्याला आपलं काय परोक्ष आहे त्याच्या दृष्टीनं, परोक्ष वस्तूच नाही, सगळं आहे ते काय आहे, आत्मरूप आहे आणि आत्म्याचं साक्षात अपरोक्ष आहे. प्रमाणांतर निरपेक्ष आहे की नाही. प्रमाणांतर शब्द प्रमाण पण का, हा आता त्याची सुद्धा काही नाही राहिली गरज नाही. असा आत्मा मी का माझ्या का त्याला काही वृत्तीव्याप्ती पाहिजे, जाऊ द्या फलव्याप्ती, वृत्तीव्याप्तीची गरज आहे का. आता आज्ञान निवृत्तीपूर्ती होती, आता काय गरज आहे त्याला, कशाचीच गरज नाही. असा जर आत्मा मी आहे, असं जर संशय विपरीत ज्ञान असलं, त्याला जगातलं काय अपरोक्ष आहे, जगताचंही अपरोक्ष आहे, जगत कारणाचंही अपरोक्ष आहे. त्याला निमित्त कारण तो पाहतोय का, शास्त्रात सांगितलं म्हणून एक परिणामी उपादान कारण, एक विवर्त उपादान कारण, एक अभिन्न निमित्त उपादान कारण आहे की नाही. का सगळे कारणाचं साक्षातच आहे, त्याला सगळ्या कारणाचं साक्षात आहे. पण आहे कधी, अनुभूती संपन्न झाल्यावर. किंवा दुसरं म्हणायचं झालं तर शास्त्रदृष्टी जेव्हा त्याला प्राप्त होते तेव्हा, अनुभवाची दृष्टी किंवा शास्त्राची नजर जेव्हा प्राप्त होते तेव्हा काय त्याला परोक्ष काय आहे, स्वर्ग सुद्धा त्याला अपरोक्ष आहे, नरक सुद्धा अपरोक्ष आहे, सगळं अपरोक्ष आहे की नाही अपरोक्ष. याच कारण का, सर्वम यद अयम आत्मा, सर्व काय सर्व मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजन मयी सर्व मित प्रोतम सूत्रे मणी गणा इव. सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्या सुती होईल. पाहणाराला काय सूत आहे का, सोनच आहे, सोनच आहे. या रीतीनं एक कक्षा असते, पण आपण काय करतो की तेच जतन करून ठेवतो. आपल्याला त्या प्रक्रियेत ते गावडे महाराज सांगत असतात, लहान मुलाला पांगुळ गाडा केला, पांगुळ गाड्याने त्याला चालायला शिकावं म्हणून
आणि चालत शिकता शिकता तो मुलगा शाळेत जायला लागला. शाळेत आईनं दप्तर दिलं आणि तो म्हणतो माझा पांगुळ गाडा. अरे तुला पांगुळ गाडा चालण्यासाठी होता, आता तू दप्तर घेऊन शाळेत जायचं, तुझं दप्तर पाठीवर घेऊन तू पळत जाऊ शकतो का, तू आता अडखळत नाही. पांगुळ गाड्या चालण्यासाठी होता, चालायला लागला की आता तू दुसरा खेळ आहे की नाही. किंवा ते सांगतात की ती लहान मुलगी आहे, ती बावला बावलीचा खेळ करत असते आणि लग्न झाल्यावर ती म्हणायला लागली आणि माझी बावली, आता काय त्याला बावला बावलीचं काय त्याचं महत्त्व राहिलं. तशा ह्या ज्या प्रक्रिया आहे ते अध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानंतर काय असतो, अधिष्ठान रूपच असतो आहे की नाही. जे काय अधिष्ठान काय जे खोटा पदार्थ ज्याच्यावर भासतो त्याला काय म्हणतात अधिष्ठान. उपादानाच्या समान स्वभावान अन्यथा रूप त्याला काय म्हणतात परिणाम. का अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात विवर्त. ह्या प्रक्रिया कुठपर्यंत जपन करायच्या, अधिष्ठानात प्रवेश होईपर्यंत आहे की नाही. नंतर तुकाराम महाराजांना लोक म्हणायला लागले तुम्ही न्यायाचं चिंतन केलं का काय. तुकाराम महाराज म्हणजे करू का नाही करू, मी माझ्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता, तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा आमुची. आणि त्याचा म्हणतात अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. अरे मी त्याच्यामध्ये तुका रंगलाया रंगी, तुका काय रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. आणि तुम्ही लागले म्हणायला की माया आणि ब्रह्म आणि द्वैत सिद्धांत खोटा आहे ना अद्वैत. ते म्हणे द्वैत सापेक्ष अद्वैत ऐकण्याचा सुद्धा मला कंटाळा आलाय. ऐका आता मी काय करतो, माझ्या महिमेमध्ये राहतो. ह्या अत्यंत उच्चतर कोटीवरून ते म्हणतात की अद्वैत तुम्ही ते परोक्ष ज्ञान शास्त्रज्ञान ते घटापट करत बसणार माया ब्रह्म, कारण मला आता ते नकोच आहे ऐके नाही. बोलाची वालिप फिडीजे ब्रह्माची याच्या अंगा घडीजे. शब्दाचं टर्पल मी केव्हा टाकून दिलेलं आहे, मी त्या स्वरूपाच्या ठिकाणी समरस झालेले आहे. आज तसं तुम्ही व्हा, हे काय करीत बसले, होत नाही तोपर्यंत करा असं सांगतात. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात हे माणसाला सोपं वाटतं एकदम. सगळ्यात जास्त हे करायला नको, कशाला त्या अवस्थेच्या अभिमानीचं नाव लक्षात ठेवा. तो 4 पाद प्रत्येकाचं स्थूल सूक्ष्म कारण आणि त्याच्यात पुन्हा तुरीय, त्याच्यापेक्षा तुरीय तत्व मीच हे आम्हाला हे गुरुकृपेने शास्त्रकृपेने कळलेलं आहे. आता तुम्ही करा घटापटा, म्हणजे अभ्यासही करायला नको काहीच नको आहे की नाही. हे सगळ्यात सोपं आणि असं रंगून पण जात नाही. एक दिवसात डोकं फिरतंय, हे सगळं सोडून द्या. लोकांना ग्रंथम अभ्यास काय एक जणांनी सांगितलं बरं का, ते म्हणले मी घोराडे डोंगरावर गेलो, आपले ते अजून आहे ते म्हणले की घोराडे डोंगरावर गेलो, मी पहिला निश्चय केला की कोणतं आलंबन करायचं नाही, फक्त नामस्मरण एवढंच आलंबन करायचं म्हणे. आपलं नाही वेदांत चिंतन आपण जे शिकलोय एवढंच आलंबन करायचं. त्यांचे बरेच अध्याय पाठ होते, 15वा 12वा 9वा 7वा जे काही संस्थेत जे आहे ना, तेव्हा माझं एक काही पंक्ती अशी कमी नाही का जी मी अभ्यासातली पाठ केली नाही. पण तेवढं मला आवडलं होतं. मग मी म्हटलं की घोराड्यावर मी चिंतन करीन. आता म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी ते म्हटले की मी त्यासाठी त्या डोंगरावर गेलो आणि काही नाही, फक्त ओळखटी घेऊन गेलो म्हणे. आणि त्याची आवर्तन करता करता वृत्ती आपली ब्रह्माकार करायची असं ठरवलं, शास्त्राध्ययन करायचं नाही असं ठरवून मी राहिलो म्हणे. आणि तसं चिंतन केलं तर 1 महिन्यात मला एकदम इतकं कसं तरी उदास असं वाटायला लागलं. नंतर छातीत धडधड वगैरे व्हायला लागली. असं नंतर ते डॉक्टरकडे गेले, त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं, एकदम ब्लड प्रेशर वाढलं. नंतर मग ते कोणतं पिंपरी चिंचवड हॉस्पिटलला गेले. तर त्यांनी पाहिलं तर ते म्हणे तुम्हाला काही मानसिक ताण आहे काय. ते म्हणे मला काही नाही, मग तुम्ही एकांतात राहू नका म्हणे असं ते म्हणणे. पण ते म्हणे मला एकांतात आवडतं. मग त्यांनी काय केलं, मग ते म्हणे ते करण्याऐवजी काय करीन मी, हे नको म्हणणे, मी फक्त नामस्मरण करीन. पुन्हा ते नामस्मरण करायला लागले तरी त्यांना काही ते हे झालं नाही. मग नंतर त्यांनी काय केलं, आता आहे ना ते गाथापाठ करायला घेतलं आणि मग ते गाथापाठ करता आता वेळ चांगला जातो म्हणतात. ते म्हणजे आलंबनाशिवाय माणसाला राहता येत नाही. विशेषतः जे काही वय आहे आपलं, स्वामी महाराज म्हणायचे 25चं वय म्हणजे गद्दे 25. याच्यामध्ये काही ना काही आलंबन पाहिजे. तुम्ही जर म्हटले की निरालंब, आता तुम्ही म्हणणार की शंकराचार्यांनी यांचे द्वात्रिंशे मुनिरभ्यघात, ज्ञानेश्वर महाराजांचं 16 वर्ष, हे अवतारी कोटीतले अत्यंत महान पुरुष होते ते. त्यामुळं त्यांना बिना आलंबनाचे ते राहू शकत होते. तरीसुद्धा त्यांनी माझ्या मनीची आवडी पंढरपुराने गुढी म्हणलेलेच आहे की नाही. त्यांनी सुद्धा आलंबन घेऊनच राहिले. तुमच्या आम्हाला आदर्श म्हणून कम होईना किंवा एक लोक शिक्षण म्हणून का होईना त्यांनी केलेले. त्याचा अर्थ दर कोणी म्हणायला लागले वेदांताचे काय ते विचारसागरण ते आम्ही कुळून पेलं दिले आता टाकून, आम्ही आता फक्त काय ब्रह्माची अंगा घडीजे. अंगा घडलं पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे खरं असू द्या म्हणजे चालेल, नाही तर याला खरा तर उपाय असा आहे, शास्त्र
शास्त्रचिंतनापेक्षा नित्य सत्संगतीत काळ घालवणं, त्याच्यामध्ये जरी आपल्या गळ्यात गळे घालून उगीच थोडा वेळही व्हायला जातो, कधी गप्पा गोष्टी निघतात, असं असलं तरी कालक्रमानं जी ती कालक्रमानं चांगल्या रीतीनं होत राहते. म्हणून सत्संगती मी सांगितलं असेल कधी, पुन्हा सांगतो वाटलं तर थोडक्यात. एकदा सांगितलं होतं का कधी, स्वामी महाराजांनी लिहिलं होतं की जयाशी वाटे, सांगितलं होतं ना, जाऊ द्या. त्याच्यामध्ये बाह्य शब्दादी स्थूल विषयांच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते. म्हणून त्या स्थूलभोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार किंवा भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. या रीतीने विश्वस्थूलाचा भोगता आणि तैजस सूक्ष्माचा भोगता असे श्रुती सांगून स्थूलाचा भोगता काय आहे, विश्व आहे, आणि सूक्ष्माचा भोगता तैजस आहे असं सांगून विश्व बहिप्रज्ञ आणि तैजस अंतप्रज्ञ सांगितलं आहे. हे सगळं मांडुक्य उपनिषद आहे बरं का. याच्यावर मांडुक्य कारिका लिहिलेली आहेत गौडपादाचार्यांनी, आणि त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. जर या ठिकाणचा विषय आपल्याला जर याचा मार्मिक रहस्य जर कळलं तर मांडुक्य कारिकासुद्धा आपल्याला इतक्या सोप्या कारिका आहे, त्याच्यातली भाषा एकदम सोपी आहे, आणि चिंतन मात्र खूप आहे. किती करावं तेवढं जास्तच आहे, त्याच्यामध्ये कितीतरी गंभीर आहे. तर पण त्याची जी दिशा आहे, त्याचं जे वर्म आहे, ते वर्म ह्या तरंगामध्ये ह्या इथं सांगितलेलं आहे. ते जर लक्षात घेऊन आपण चिंतन केलं तर पुष्कळ चिंतन मांडुक्य कारिकेचं करता येतं. आणि वेदांत संप्रदाय ते सांगतात की मांडुक्य मेवा आलम. एक मांडुक्य उपनिषदाचं चिंतन केलं का सगळ्यात उपरी दशोपनिषदे जे उदाहरणे आणि मकरंदी, त्या सगळ्या उपनिषदांचं चिंतन म्हणजे त्याचं जे मार्मिक रहस्य आहे ते सगळं त्याच्यातूनच कळतं असं आहे. आणि ते प्रकरण विचारसागरामध्ये ह्या 5व्या तरंगामध्ये प्रणव उपासनेच्या निमित्ताने आचार्यांनी आणलेले सगळं आपलं निश्चलदासजींनी आणलेले. आता इथे परिभाषा सांगतात. म्हणून विश्व बहिप्रज्ञ, विश्वालाच काय म्हणायचं, बहिप्रज्ञ म्हणायचं, आणि तैजस अंतप्रज्ञ सांगितलं आहे. अंतप्रज्ञ म्हणजे सूक्ष्म भोग आहेत आणि बहिप्रज्ञ म्हणजे स्थूल भोग आहेत. त्याला नाव काय दिलं, विश्वाला बहिप्रज्ञ म्हणलं आणि तैजसाला अंतप्रज्ञ असं सांगितलेलं आहे. विश्वाची अंतकरण वृत्तीरूप प्रज्ञा बाहेर जाते व तैजसाची जात नाही. आता विश्व बघा, स्मृती ज्ञानाकार होऊ ती वृत्ती आतल्या आतच होते की नाही. ब्रह्मज्ञान होतं तेव्हा वृत्ती आतल्या आतच होते, बरोबर आहे ना. आणि स्वप्नामध्ये देखील वृत्ती आतल्याच आत पदार्थाकार किंवा ज्ञानाकार भोगाकार सगळं आतल्या आतच होते. म्हणून म्हणतात विश्वाची अंतकरण वृत्तीरूप प्रज्ञा बाहेर जाते. विश्वाचा अंतकरण वृत्ती कुठं जाते, बाहेर जाते, आणि तिलाच प्रज्ञा म्हणतात. अंतकरण वृत्ती हे जिचं स्वरूप आहे ती अशी असणारी प्रज्ञा. आणि तैजसाची जात नाही. तैजसाची अंतकरण वृत्ती बाहेर जाते का आतमध्येच कल्पना करते पदार्थाची, म्हणून त्याला काय म्हणायचं, अंतप्रज्ञ. कारण अंतकरण वृत्ती बाहेर जात नाही, आतच त्या पदार्थाकार होते. आणि स्थूलाची काय होते, अंतकरण वृत्ती बाहेर जाते, म्हणून त्याला काय म्हणायचं, बहिप्रज्ञ. एकाला काय म्हणायचं, अंतप्रज्ञ. म्हणून विश्वास बहिप्रज्ञा आणि तैजस, विश्वाची अंतकरण वृत्ती रूप प्रज्ञा बाहेर जाते, तैजसाची जात नाही, म्हणून विश्वास बहिप्रज्ञ आणि तैजसास अंतप्रज्ञा असे म्हटले आहे. जसा विश्वाचा हे लक्षात आलं ना, ह्या पदार्थांचा अभिमानी तैजसच म्हणावा, याच्याबद्दल काही शंका नाही ना. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसा तैजसाचा आणि हिरण्यगर्भाचा अभेद आहे. आता पाठीमागं काय सांगितलं, विश्वाचा अंतर्भाव कशात केला, विराटामध्ये केला. तसाच हा तैजस जो आहे तो व्यष्टी आहे, नाही का. व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानीला काय म्हणतात, तैजस म्हणतात, आणि समष्टी सूक्ष्म शरीराभिमानीला काय म्हणतात, हिरण्यगर्भ. मग तो एक त्याचा काय आहे, अंश आहे, विभाग आहे. अंश हा अंशीहून वेगळा नसतो. म्हणून या ठिकाणी अंश असणारा जो तैजस, त्या तैजसाचा अंतर्भाव कशात करायचा, हिरण्यगर्भामध्ये करायचा. म्हणजे तैजसाचा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसाच तैजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे असे चिंतन कर, असं त्या शिष्याला सांगतात. विश्वाचा समावेश कुठे केला आणि तैजसाचा कुठे गेला, हिरण्यगर्भामध्ये. कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. आता त्याच्यामध्येच का केला, काल सांगितलं. विश्वाचा विराटामध्ये का केला, दोघांची उपाधी स्थूल आहे. तसाच तैजसाचा हिरण्यगर्भामध्ये का केला, दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. म्हणून
तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्याचा अभेद चिंतन कर. आता काल काय केलं त्यांनी? विश्वाचा विराटाशी आणि विराटाचा अंतर्भाव आकारामध्ये केला, बरोबर आहे ना. आता काय सांगतात? तैजस आणि हिरण्यगर्भ याची एकता करायची आणि ते करून ओंकारामध्ये 3 मात्रा आहे. ओम मध्ये अ, उ आणि म. आता सूक्ष्म असणारा जो हिरण्यगर्भ आहे त्या हिरण्यगर्भाचा लय कशात करायचा? सूक्ष्म उपाधिवान असणारा जो उकार, त्या उकारामध्ये त्याचा लय करायचा, म्हणजे ते दोन्ही एकच आहेत असं अभेद चिंतन करायचं. हे चिंतन विचाराने करायचं का विधी म्हणून करायचं? हे काय विचार नाही करायचा, इथं काय विचार करायचा का? विधी म्हणून करायचं. विधी कोणी सांगितलं आहे? वेदाने सांगितलं आहे की नाही. हे करण्यासाठी काही जर श्रद्धा असेल तर उपयोग होईल का? याला श्रद्धेची काही आवश्यकताच नाही का? श्रद्धा पाहिजेच, नसली तर फलीभूत होणार नाही. म्हणजे श्रद्धाही पाहिजे आणि विधीही पाहिजे, आहे की नाही. आणि मग हे सहजच होतं, आहे की नाही. याला काय करायला आग्रह पण ठेवावा लागतो. म्हणजे हे जे चाललंय हे प्रणव उपासनेचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणावरून विधी, विश्वास आणि आग्रह हे काय आहे? अगदी निश्चित त्या ठिकाणी धरले तरच हे गोष्ट घडू शकेल. याची काय आवृत्ती करावी लागते काय? आवृत्तीची गरज आहे का याला? आवृत्ती करावीच लागेल का? आवृत्ती केली तरच याचं फल होईल. आवृत्ती केली तरच काय? आवृत्ती रसकृत उपदेशात असं सांगितलं. तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्याचा अभेद चिंतन कर. कारण तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. आणखी त्यांनी सांगितलं हिरण्यगर्भाचा समावेश आकारामध्येच का करायचा? प्रथमत्व समान आहे. आता इथं तैजसाचा हिरण्यगर्भ आणि हिरण्यगर्भाचा उकारामध्ये तरी का करायचा? त्याच्यामध्ये उचा दुसरा क्रमांक आहे ओम मधला, द्वितीयत्व काय आहे? समान आहे. तसेच प्राज्ञा आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. आता व्यष्टी कारण शरीराभिमानीला काय म्हणतात? प्राज्ञा, आणि समष्टी कारण शरीराभिमानीला ईश्वर. मग आता यामध्ये प्राज्ञा आणि दोन्हींचे काय आहे? कारण उपाधी आहे की नाही. म्हणून दोन्हींची कारण शरीर ही उपाधी असल्यामुळे फक्त भेद काय? एक व्यष्टी आणि एक समष्टीचा अभिमान धारण करतो. मग व्यष्टी ही समष्टीहून वेगळी नसते. मग व्यष्टी कारण शरीराचा अंतर्भाव कुठं करायचा? समष्टी कारण शरीरामध्ये. म्हणजे त्याचा अर्थ कशाचा समावेश? प्राज्ञाचा समावेश ईश्वराशी करायचा. म्हणजे प्राज्ञा आणि ईश्वर यांच्यामध्ये अभेद चिंतन करायचं, दोन्ही एकच आहेत असं चिंतन करायचं. प्राज्ञा आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. प्राज्ञा, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिघात तृतीयत्व समान आहे, म्हणून तिघांची एकता चिंतन कर. याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे ते आपल्याला हे लय चिंतनाची जी पद्धत सांगतात. भले आपल्याला कधी कधी वेदांतामध्ये आपल्याला निस्संदेहता आली नाही तरी लय चिंतनाचा आपल्याला आश्रय करता आला पाहिजे. किमान त्याच्यामध्ये चित्ताची एकाग्रता होते, नंतर ब्रह्मज्ञानही होतं आणि त्याची स्वरूपामध्ये स्थिती पण होते, ज्यासाठी शास्त्राने एकदम जवळचं. आणि ह्या ज्या उपासना आहेत ह्या अद्वैत ज्ञानाला फार जवळच्या उपासना आहेत. म्हणून वेदाने सांगितल्या किंवा उपनिषदांमध्ये मांडुक्य उपनिषदासारख्या उपनिषदामध्ये याचं चिंतन केलं. हे जसं हे केवळ ध्येय अंगाने सांगितलं असं मात्र नाही. जर कारिका पाहिल्या तर त्याला काय केलं? ज्ञानाचं विषयत्व करून सांगितलेलं आहे, ध्यानाचं विषयत्व करून नाही सांगितलं. पण जरी ज्ञानाचं विषयत्व झालं नाही तर त्याला ध्येय करून त्या परमात्म्याला देखील तुमची स्वरूपामध्ये स्थिती होते असं त्या क्रांतदर्शी ऋषींची शब्दयोजना आहे किंवा अपौरुषेय वेदाची अशा प्रकारची शब्दयोजना आहे असं त्यांचं स्फुरण आहे. जीवाच्या कल्याणासाठी दोन्ही एका दगडात 2 पक्षी मारता येतील अशा प्रकाराने त्यांनी ही योजना केलेली आहे. म्हणून आता तिसरं एक सांगतात बघा, प्राज्ञ, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा. प्राज्ञ, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा कोण आहे? मकार, आहे की नाही. हे तिघ काय आहे? यांच्यात तृतीयत्व काय आहे? समान आहे. म्हणून या तिघांचं अभेद चिंतन करावं. तिघांचं अभेद चिंतन करावं म्हणजे बरं का, कुठे ते महाराज? तुम्ही त्या तिघांचं अभेद चिंतन करा. तुम्ही तिघांचं अभेद चिंतन करावं म्हणजे सारखं असं चिंतन करावं का? बघा माऊली,
चिंतन असं करावं ना की मकार काय ईश्वर आणि प्राज्ञ हे तिन्ही एकच आहेत, प्राज्ञ ईश्वर आणि मकार हे तिन्ही एकच आहेत असं त्यांचं अभेद चिंतन करावं. म्हणजे काय, तिघांना सारखं डोळ्यापुढं ठेवून मग त्याचं अभेद चिंतन करावं असं त्याचा अर्थ आहे का? का अभेद चिंतन करताना एकच राहील? काय राहील? स्वरूप काय झालं आता? अज्ञानात. कारण जागा झाल्यावर तुम्हाला काहीच कळलं नाही. म्हणजे ते सगळं ज्ञान कुठं गेली होती? जागृती सुषुप्तीतली आपल्या कारणात अज्ञानात लीन झाली होती, किंबहुना ती अविद्या रूपच झाली होती. आणि म्हणून प्रज्ञानघन म्हणतात. तसेच त्याला नाव काय दिले? एक परिभाषा आहे त्याची की त्याला प्रज्ञानघन असं म्हणतात. म्हणजे ते घनीभूत अज्ञान आहे. त्या ठिकाणी जागृतीसारखं स्वप्नासारखा कोणताही स्थूल भोग नाही आणि सूक्ष्म भोग नाही. म्हणजे स्थूल पदार्थाचे ज्ञान नाही आणि सूक्ष्म पदार्थाचे ज्ञान नाही. मग ते झाले का? त्या अवस्थांचे बीज कोण आहे? जागृती आणि स्वप्नाचे बीजरूप असणारी अवस्था कोण आहे? सुषुप्ती अवस्था आहे. मग सुषुप्ती अवस्था कशी आहे? अज्ञान आहे, अज्ञान रूप आहे, अविद्या रूप आहे. आणि तिथं ही सगळी ज्ञान गेली म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रज्ञानघन. प्रज्ञानघन याचा अर्थ काय? तिथं प्रकर्षेनं ज्ञान असतं म्हणून का अज्ञानात इथं सध्या असं घ्यायचं की ते काय आहे? तिथं पूर्णपणे घन अज्ञान म्हणून मावलेले ना, घन अज्ञान सुषुप्ती. त्याची बीजा काय? घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती आणि स्वप्नहन जागृती हा फलभावो तिचा असं म्हटलं. बघा, हे जर पंचदशी आणि विचारसागर, वृत्ती प्रभाकर हे ग्रंथ जर आपल्याला चांगले कळले तर गीतेतला 15वा अध्याय किंवा ज्ञानेश्वरीतला 15वा अध्याय आपल्याला चांगला कळतो. आणि 18व्या अध्यायाचा काही विशेष भाग तो जर आपल्याला कळून घ्यायचं असलं, 18व्या अध्यायाच्या पुढे येणारे ओळ आहेत ना, ते आपल्याला जर वृत्ती प्रभाकर झाला नसला तर खरी त्याच्यातली चांगली खोली कळतच नाही याच्यामध्ये. वृत्ती प्रभाकर आहे म्हणजे त्याची उपस्थिती असली तर, नाही तर आमच्यासारखं आपातता असलं तर नाही, त्याच्यातही त्याचं गांभीर्याने प्रवेश असला तर, किंवा ब्रह्मसूत्र, उपनिषद भाष्य यांचं जर चिंतन असलं, किंवा गीता भाष्याचं खूप गंभीर अगदी पदार्थाचं चांगलं तंतोतंत ज्ञान असलं तरच ज्ञानेश्वरी कळते, नाही तर नाही कळत. म्हणून कमीत कमी आपलं गरिबी हटावं, विचारसागरातल्या प्रक्रिया तरी आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. म्हणजे मग ज्ञानेश्वरीचा आपल्याला आनंद घेता येतो, नाहीतर नाही. काही लोक म्हणतात तुमचं हे विचारसागर बरं वाटतं पण ते ज्ञानेश्वरी तर अवघड वाटतं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये आपण फक्त वर प्रक्रिया लावल्या की सगळ्यांना माहीतच असतं. त्यांना वाटतं हे काय लावलं? आद्यस्थ पदार्थ, अधिष्ठान, रूपन, अविद्येची निवृत्ती, हे काय लावलं? हे शब्द तिथं नाही शिकले ना, इथं नाही शिकले, मग त्यांना ते विषय कळत नाही तिथं. म्हणजे ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांना. म्हणून प्रज्ञानघन म्हणतात. तसे सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो म्हणून त्यास आनंद भूक असं म्हणतात. आनंद भूक म्हणजे आनंदाचा भोगता असं कोणाला म्हणतात? प्राज्ञाला. तो कोश कोणता आहे हो? आनंदमय कोश आहे की नाही? तर त्याला काय म्हणतात? आनंद भूक, आनंदाचा भोगता असं म्हणतात. का बरं म्हणतात? सुषुप्ती अवस्थेमध्ये आनंद झाला म्हणतो ना, पण कोणता आनंद झाला? काही कळलं नाही म्हणतो. म्हणजे अज्ञानाने आवृत्त झालेल्या आनंदाचा तो भोगता असतो, आहे की नाही? सुषुप्तीमध्ये आनंद नाही का? आनंद आहे, पण तो कसा? सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद. सुषुप्तीमधील आनंद काय असतो? अविद्येने आवृत्त असतो. आणि त्याचा पण तुम्ही भोगताय का नाही? कशावरून? तुम्ही म्हणता आता तुम्ही काल वेगळंच सांगितलं, आज वेगळं सांगितलं. काल सांगण्याची विवक्षा वेगळी होती. तिथं प्रज्ञा एव प्राज्ञा असं सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणलं? त्याचा अनुभव कसा आहे? अप्रामाणिक. कोणी सांगितलं? भोजने महाराजांनी की अनुभव घेणारा कोण आहे? सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राज्ञ. आणि कथन करणारा कोण आहे? विश्व. मग त्याचा अनुभव काही नाही, प्रामाणिक नाही असं म्हणून सांगितलं, आहे की नाही? तर ती एक आपल्याला एक नजर आल्यावर ती गोष्ट आहे. आता सध्या प्रक्रियेच्या भाषेत मात्र ते कालचं विसरून जा. महाराजांची मोठी स्थिती जाऊ दे, त्याचं काही नाही. आपल्याला आपलं इथं कसं आहे ते एवढंच समजून घ्यायचं. याच्यामध्ये सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो. प्राज्ञ भोगता होतो की नाही? म्हणजे मी तो आनंद अनुभवला म्हणतो की नाही? म्हणजे स्मृती आहे की नाही त्याला? स्मृती ही ज्ञानपूर्वकच असते, म्हणून तो अनुभव कसा आहे? प्रामाणिकच आहे. मी जर तिथं सुषुप्तीत नसतो तर तो आनंद मला सांगता आला असता का? याचा अर्थ मग मी तिथं विद्यमान होतो, आहे की नाही? मग हा अनुभव कसा आहे? प्रामाणिक अनुभव आहे. अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि पुन्हा आणखीन काय? मी जर तिथं नसतो तर इथं मला अनुभव सांगता आला असता का? स्मृती ही कशी आहे? अनुभवपूर्विका असते. असं जर समजलं तर
तर मग तो जो जीव आहे त्याने तिथं आनंदाचा भोग घेतला की नाही, बरोबर ना. त्याने अज्ञानाचं प्रकाशन केलं की नाही. मग अज्ञानाने आवृत्त असणारा आनंदाचा भोगता त्याला काय म्हणायचं, सुषुप्ती अवस्थेमध्ये. थोडक्यात कारण शरीराचा अभिमानी, त्याचा दुसरं नाव काय, आनंद भूक, म्हणजे आनंदाचा तो भोगता आहे. त्या भोगाची ही त्रिपुटी आहे. ते म्हणे तिथं आनंद, तिथं त्रिपुटी आहे का, तिथं तुम्हाला कळत होतं का, मी आनंद, माझा आनंद आवृत्त, अविद्येने आवृत्त आहे आणि त्या आनंदाचा मी भोग घेत आहे, परंतु तो आनंद अज्ञानाने आवृत्त आहे. म्हणजे मी त्या आनंद एक, आनंदाचा भोगता मी वेगळा आणि भोग घेणारी ती अंतःकरण वृत्ती, बरोबर ना. अशी त्रिपुटी त्या ठिकाणी आहे का, त्रिपुटी आहे का. सुषुप्तीमध्ये त्रिपुटी, जागृतीमध्ये त्रिपुटी आहे. भोक्ता भोग्य भोग, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, प्रमाता प्रमाण प्रमेय. स्वप्नामध्ये त्रिपुटी आहे का, स्वप्नामध्ये त्रिपुटी आहे की नाही, कल्पित त्रिपुटी आहे ते. पण सुषुप्तीमध्ये त्रिपुटी आहे का, सुषुप्तीमध्ये कुठं त्रिपुटी आहे का, कारण का ते जी अंतःकरण वृत्ती तिथं अज्ञानामध्ये लीन होऊन गेली. आता तिथं कुठं प्रमाता प्रमाण प्रमेय, ज्ञाता, प्रमाता द्या सोडून, पण ज्ञाता ज्ञानने हे तरी आपल्याला सिद्ध करता येते का, नाही. मग आपल्याला असं वाटतं का स्वप्नामध्ये त्रिपुटी आहे, जागृतीमध्ये त्रिपुटी आहे, पण सुषुप्तीमध्ये त्रिपुटी नाही, हे आपल्याला पटतं आहे की नाही, हे आपल्याला अनुभवाशी सुसंगत वाटतं. तर ते काय म्हणतात ते बा, सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो, म्हणून त्यास आनंद भोग असे म्हणतात. त्या भोगाची ही त्रिपुटी आहे. जर तो आनंद भोगता असेल तर भोगता झाला म्हणजे याचा अर्थ त्रिपुटी वाचून भोग होईल का, मग सुषुप्तीमध्ये ही त्रिपुटी मानली पाहिजे. ती अशी, चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती ते अध्यात्म, आनंदाने अज्ञानाने आवृत्त तो स्वरूपानंद ते अधिभूत आणि ईश्वर आदिदैव आहे. त्रिपुटी सांगितली का, त्रिपुटी कोणती आहे, अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव आहे की नाही. हे जर तुम्हाला सांगता आली तर सुषुप्तीमध्ये आम्ही त्रिपुटी होती असं मानू, नाही तर आमच्या दृष्टीनं सुषुप्तीमध्ये त्रिपुटी नाही. रामकृष्ण लक्षात येतं ना, सुषुप्ती अवस्थेमध्ये त्रिपुटी आहे असं वाटतं का आपल्याला, जर कोणी म्हणलं तर कबूल करण्यासारखं आहे का, नाही. पण ही नजर जर घेतली तर मग मात्र तुम्हाला त्रिपुटी मान्य करावं लागेल. सांगा आता त्रिपुटी कोणती आहे की नाही. जसं याच्यामध्ये सांगितलं कोणतं, तुम्हाला हे घेतलं का, एक इंद्रिय घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अध्यात्म सांगता आलं पाहिजे, श्रोत्र इंद्रिय. त्याच्यामध्ये काय, अध्यात्म कोण आहे, श्रोत्र. आदिभूत कोण आहे, त्याचं शब्द, विषय आहे का नाही, विषय हा त्याला काय म्हणतात, आदिभूत. आणि अधिष्ठात्री देवतेला काय म्हणतात, आदिदैव, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये अशी त्रिपुटी सांगा, तर सुषुप्तीतला अध्यात्म काय, आदिदैव काय, आणि त्याच्याला विषय आदिभूत काय, असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक चाललंय नाही का, जास्त वेळ झाल्यामुळे कंटाळावाणं झालं. हां, बघा वाटलं तर एवढंच पहा, चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती ते अध्यात्म. त्या ठिकाणी तुमचं शरीर कोणतं आहे, अविद्येमध्ये कारण शरीर आहे. मग कारण शरीर म्हणजे कसं आहे, त्या का चैतन्याचा प्रतिबिंब सहित असणार, तिथं काही कारण शरीर किंवा अज्ञान किंवा अविद्या आहे, बरोबर आहे ना. मग त्या जिथं जिथं अज्ञान आहे त्या अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य आहेत की नाही त्या ठिकाणी, आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं त्या अज्ञानामध्ये किंवा त्या अविद्येमध्ये प्रतिबिंब पडलं की नाही. हे जागृती स्वप्न अवस्था किंवा त्यातले पदार्थ हे कुठे झाले, सुषुप्तीमध्ये लीन झाले, म्हणजे कारण शरीरात लीन झाले. म्हणजे त्या कारण शरीरात वृत्ती कोणती आहे, अविद्यावृत्ती, बरोबर ना. मग त्या अविद्यावृत्तीमध्ये तिथं अविद्यावृत्ती आहे, अविद्यावृत्तीचं अधिष्ठान चैतन्य आहे, आणि त्या अविद्यावृत्तीच्या अधिष्ठान चैतन्याचं अविद्येमध्ये प्रतिबिंब पडलेले आहे का, हा प्रतिबिंब पडलेले. मग तिथं स्थूल शरीर कोणतं आहे या ठिकाणी, चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त असणारी जी अविद्येची वृत्ती. माऊली ठीक आहे काय, चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त असणारी अविद्येची जी वृत्ती तिला म्हणायचं अध्यात्म. आता तुम्ही असं सांगा, चैतन्याचं प्रतिबिंब तिच्यात कसं पडलं अविद्येमध्ये, जेव्हा जागृती अवस्थेमध्ये जेव्हा अंतःकरण वृत्ती तिच्यामध्ये प्रतिबिंब मांडलं आहे की नाही, जिथं जिथं वृत्ती तिथं तिथं आभास. आता ती वृत्ती काय झाली, आपल्या कारणामध्ये लीन झाली, आणि तिथं आभास कसं काय तुम्ही म्हणता, चैतन्य प्रतिबिंब. कसं काय चैतन्य प्रतिबिंब आहे, तुम्हाला कळतं त्यावेळेला चैतन्याच्या प्रतिबिंबाचा.
तिथं चैतन्याच्या प्रतिबिंब सहित वृत्ती हे तुम्ही अनुभवाने सांगता का शास्त्रप्रामाण्याने सांगता का अनुमानाने सांगता? हा, ज्या अर्थ, बरोबर आहे ना माऊली, माझं मी विचारतो हे बरोबर आहे ना? जागृतीमध्ये तुम्ही अंतःकरणवृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब माना, स्वप्नामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब माना, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब कसं काय? हा काय? हा, सुषुप्तीमध्ये जीव आहे म्हणजे कसा? याला एखादं उदाहरण सांगावं तुम्ही, किंवा थोडक्यात एकच याचं उत्तर द्या का हे तुम्ही अनुमानाने मानता की शास्त्राने सांगितलं म्हणून म्हणता की अनुभवाने सांगता? हे अविद्येचं प्रतिबिंब होतंच तिथं, असं तुम्ही कशावरून सिद्ध करता? हे अनुमानाने मानता तुम्ही, प्रत्यक्ष नाही तिथं. तुम्ही काय मानता? ज्या ती जागृतीत आणि स्वप्नामध्ये अंतःकरण वृत्ती आहे तिच्यात प्रतिबिंब पडतं, त्या अंतःकरण वृत्तीचा सुषुप्तीमध्ये अभाव आहे का ती कारणात फक्त लीन झालेली आहे? जिथं जिथं वृत्ती तिथं तिथं प्रतिबिंब मानतात, तर त्या वृत्तीचं कारण असणारं जे अज्ञान, बरोबर आहे ना? बरोबर ना माऊली? त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंब मानलंच पाहिजे, मानावंच लागेल तुम्हाला. त्या अविद्यावृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहे, तुम्हाला मानावंच लागेल. हे कशा मानावंच लागेल म्हणजे अनुमानाने, आहे की नाही? म्हणून तिथे सिद्धी कशाने होते? अनुमान. आणि याला काही उदाहरण आहे का तुमच्याजवळ? मानावंच लागेल, मानावंच लागेल असं कुठं दिसतंय का तुम्हाला? का तुम्ही शिकले काय घटाकाश, महाकाश, काय आभ्राकाश, असं काही शिकले का काय कुठं? जलाकाश, हा, मेघाकाश, आहे की नाही? मेघाकाश, आहे की नाही? बरोबर आहे ना माऊली? स्पष्टीकरण ठीक आहे नाही? मेघाकाशामध्ये कुठं आकाशाचं प्रतिबिंब आहे का? मेघामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतंय का तुम्हाला? नाही. पण मेघातून जेव्हा धारा वर्षातून पाणी येतं खाली घाटात, तेव्हा ज्या अर्थी त्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, मेघामध्ये तरी काय आहे? पाणी. भले नाही दिसू द्या, पण ज्या अर्थी खाली पाण्यात प्रतिबिंब आहे त्या अर्थी तिथं काय आहे? जलाकाश एकदा मानलं, घटात जलाकाश मानलं का मेघाकाश काय करावं लागतं? मानावंच लागतं, आहे की नाही? मग तिथं काय आहे? अविद्या, आपलं काय चैतन्य प्रतिबिंब सहित असणारी अविद्येची वृत्ती मानावीच लागते. तीच तिथं काय आहे? अध्यात्म आहे की नाही? आता त्याचा काय सांगितलं? अध्यात्म सांगितलं. चैतन्य प्रतिबिंब सहित असणारी अविद्येची वृत्ती हे त्याचं अध्यात्म. त्रिपुटी सांगायची नाही तुम्हाला, एक सांगितलं अध्यात्म. आता काय सांगायला पाहिजे? आदिभूत सांगायला पाहिजे. आदिभूत कोणतं? अज्ञानाने आवृत्त जो स्वरूप आनंद, ते आदिभूत. आता तुम्ही काय म्हणता? मला काहीच कळलं नाही, मी आनंदाने झोपलो होतो. आता हे जे कळता म्हणजे तुम्ही विषय कशाला केलं होतं? अज्ञानाने आवृत्त असणारा जो आनंद, तो तुमचा विषय होता की नाही तिथं? मग विषयालाच काय म्हणतात? आदिभूत. तुम्हाला इंद्रिय सांगता आलं का? त्याचं सांगता आलं. शरीर सांगता आलं का? सांगता आलं. स्थूल विषय सांगता आला का? आला सांगता. त्या ठिकाणी आदिभूत आपलं इंद्रिय कशाला म्हणतात? आपलं अध्यात्म कशाला म्हणतात? इंद्रियांना. तिथं कोणतं इंद्रिय आहे? अंतःकरण, आपलं काय चैतन्य प्रतिबिंब सहित असणारी अंतःकरणाची वृत्ती, हे त्याचा अध्यात्म आहे, इंद्रिय. आता विषय काय आहे? अज्ञानाने आवृत्त असणारा आनंदाला विषय केलं की नाही तुम्ही? मग विषय पण आहे की नाही? मग त्याला काय म्हणावं? आदिभूत. आता आदिदैव कोणतं? इथे कोणतं? कारण शरीराच्या अभिमानीला काय म्हणतात? प्राज्ञ, आहे की नाही? आणि समष्टी कारण शरीराच्या अभिमानीला काय म्हणतात? ईश्वर. मग तो तिथं आहेत की नाही? आता तुमची जी अविद्या आहे ती व्यष्टीच्या दृष्टीने, आणि समष्टीच्या दृष्टीने तीच काय आहे? समष्टीच्या दृष्टीने ते काय आहे? मायोपाधिक चैतन्य म्हणजे ईश्वर आहे की नाही? मग आता या ठिकाणी त्या सुषुप्ती अवस्थेचं आदिदैव कोण आहे? ईश्वर आहे की नाही? सुषुप्ती अवस्थेचा आदिदैव कोण आहे? अधिष्ठात्री देवता कोण आहे? ईश्वर, आहे की नाही? त्या ठिकाणी तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे? अव्यक्त असणारा ईश्वर हा त्या सुषुप्ती अवस्थेचा काय आहे? काय त्याला काय म्हणतात? सुषुप्ती अवस्थेचा अधिदैव आहे की नाही? किंवा अधिष्ठात्री देवता आहे. मग तुम्हाला जर आता त्रिपुटी सांगता आली की नाही? जागृतीमध्ये त्रिपुटी सांगता आली की सुषुप्तीमध्ये आली की स्वप्नामध्ये सांगता आली का तिन्ही अवस्थात सांगता आली? तिन्ही अवस्थात त्रिपुटी आहे. इथं सुद्धा आदिदैव आहे, आदिभूत आहे आणि आदियज्ञ आहे. अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव अशी त्रिपुटी स्वप्नावस्थेमध्ये. मग जेवढा जेवढा व्यवहार होतो तो फक्त दोनच अवस्थामध्ये त्रिपुटीने युक्त आहे का? जो जो व्यवहार होईल तो सगळा त्रिपुटीने युक्तच आहे?
तिन्ही अवस्थातल्या व्यवहारामध्ये त्रिपुटीची सिद्धी होते असं सांगितलं. एवढं कशासाठी श्रम दिले माहीत नाही. चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती ते अध्यात्म, अज्ञान आणि आवृत्त जो स्वरूपानंद ते अधिभूत आणि ईश्वर त्याचं काय आहे आदिदैव. मग का सगळे त्रिपुटीचे घटक या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता आले. बरं, हा झालेला विषय कोणाला समजला तेवढ्याने हात वर करा. नाही महाराज, हां गुरुजी असल्यामुळे हात कसं काय वर करायचं आहे की नाही? बरोबर आहे. त्यांना गुरुजी असल्यामुळे त्यांनी लोकांना हात वर करायला सांगायचे, आपण चुकून त्यांनाच म्हणलं त्यामुळे नाही केल्यावर. या रीतीने बहिष प्रज्ञ हा दोन गुरुजी बसले, ते एका गुरुजीने काहीच नाही ते काहीच दाखवलं नाही त्यांनी. ते हे सांगायचे ना, ते म्हणायचे मला अर्थ कळेना. आता आपले परवा दिव्यानंद सरस्वती ते म्हणायचे ना हात वर करा, तर ते नेमका हात ज्याला कळलं तो एकदम सरळ लगेच करतो. काहींचं थोडंसं कमी करतात, काही इतक्या जवळ ठेवतात, जर विचारलं तर आपलं खाली आणि जर सगळ्यांचं आहे तर वर करायचं. या रीतीने विश्व बहिप्रज्ञ, तैजस अंतप्रज्ञ आणि प्रज्ञान घन आहे. आता पर्यंत जे चिंतन केलं याचे स्पष्टीकरण झाले. विश्वाला काय म्हणायचं बहिष्प्रज्ञ, तैजसाला अंतप्रज्ञ आणि प्राज्ञाला काय म्हणायचं प्रज्ञान घन आहे. हा त्यांचा भेद स्थूल सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. एकच चैतन्य आहे, पण त्या चैतन्याला नावं आली का? ती नावं कशामुळे आली? स्थूल सूक्ष्म, स्थूलाचा उपाधी लागलं का एका चैतन्याला काय म्हणतात विश्व किंवा विराट, एका चैतन्याला समष्टी किंवा व्यष्टी, स्थूल सूक्ष्म उपाधी लागली की हिरण्यगर्भ किंवा तैजस, एका चैतन्याला समष्टी किंवा व्यष्टी, अशा प्रकारची उपाधी लागली की त्याला काय म्हणतात ईश्वर किंवा प्राज्ञ अशी नावं येतात. त्यात प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी आहे. प्राज्ञाला उपाधी कोणती? एक. अज्ञान ही एकच उपाधी. तैजसास अज्ञान व सूक्ष्म या दोन उपाधी आहे. आता प्राज्ञाला काय एकच उपाधी अज्ञान, परंतु त्या अज्ञानाचा परिणाम स्वप्नावस्था आहे की नाही, म्हणून तिथं काय राहिलं अज्ञान आणि सूक्ष्म अशा दोन उपाधी तैजसाला. आणि विश्वास अज्ञान सूक्ष्म आणि स्थूल अशा तीन उपाधी. मगच कोणीतरी विचारलं होतं ना की सूक्ष्म स्थूल भोगामध्ये काय फरक आहे, तर तो हा फरक आहे. विश्वाला कोणती उपाधी? अज्ञान आहेच आहे मूळ कारणभूत, त्याचं सूक्ष्म आणि नंतर त्याचे स्थूल अशा तिन्ही उपाधी आहेत. उपाधीच्या न्यूनाधिकतेने त्यांच्यात भेद आहे, वस्तुता भेद नाही. उपाधीचे न्यून म्हणजे काहींच्यामध्ये एकच उपाधी, काहीमध्ये दोन आहे, काहीने तीन आहे, असा उपाधीमुळे भेद आहे. पण मूळच्या असणाऱ्या चैतन्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा भेद नाही. भेद कसा आहे? उपाधीकृत आहे. त्यांच्यातील अनुगत चैतन्य त्या तिन्ही उपाधीहून रहित आहे. आता ज्या चैतन्याला ह्या उपाधी लागल्या त्या उपाधी भिन्न भिन्न आहेत, त्यांच्यामध्ये न्यूनाधिकत्व आहे. पण ज्या चैतन्याला लागल्या त्या चैतन्यामध्ये खऱ्या अर्थाने उपाधीचा संबंध आहे का? का चैतन्य उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीचं संसार तुम्हा नाही. म्हणजे बघा सांगतात लय चिंतन, पण लय चिंतन फार असं काही त्या विचारसागरवाल्यांचे उपकार दिसतात का एवढं कोणीच नाही. बाप न करी आयशी माय, ऐके नाही. ह्याच्यामध्ये सांगायचं लय चिंतन आपलं सरळ सरळ सांगावं ना तरी ऐके नाही, याचा लय त्याच्यात करावं, त्याचा लय त्याच्यात करावं, तरी हळूच पुन्हा सांगतात की चैतन्य ह्या उपाधीहून कसं आहे वेगळंच आहे. जाता जाता झालंच तुम्हाला ज्ञान, तर कशाला ध्यान करायचं काम राहील, ऐके नाही. असंही सांगता सांगता ह्या अवस्था स्वामी महाराज तर सांगायचे की ज्याला जवळचं, जसं त्याला काय म्हणतात खुशकीचा मार्ग, जवळून जाऊन सैन्याला पराभूत करायचं किंवा आपलं जे काही विजिगीषा ती पूर्ण करायची झाली, तर जसं जवळचा मार्ग एखादा, जसे शिवाजी महाराज वगैरे जात होते गनिमी काव्याने लढण्यासाठी जवळच्या खिंडीतून कुठं काय, तसंच सगळ्यात जवळचा मार्ग जीवनामध्ये अध्यात्म संपादन करण्याचा आहे अवस्था विचार. जागृती म्हणजे काय, स्वप्न काय आणि सुषुप्ती काय, नुसता ह्या अवस्था विचाराने ज्ञान होईल. चांगदेव पासष्टीचं जर आपण बारकाईनं चिंतन पाहिलं तर अवस्था विचारांचं चिंतन त्या ठिकाणी जास्त म्हणजे केलेलं आहे. अवस्था विचाराचं जर आपल्या लक्षात आलं, अमृतानुभवामध्ये सुद्धा अवस्था विचार आहे. अवस्था विचार जर आपण केलं, योग वासिष्ठामध्ये सगळा अवस्थांचाच विचार आहे, तर अवस्था विचार हा इतका जवळचा आहे. त्याच्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जागृत जागृत, जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती, सुषुप्ती सुषुप्ती,
सुषुप्ती, सुषुप्ती जागृत, सुषुप्ती स्वप्न, अशा प्रकारे कोणी 12, कोणी 16, कोणी 3, कोणी 9, अशा कोणते जेवढं आपल्याला अंतरंगात जाता येईल ते काही कुठं कोणत्या ग्रंथात नाही. हा मननाचा भाग आहे. मनन जर आपण सिद्धांत बिंदूमध्ये काही आलेले तर याच्यामध्ये आपण जर मनन करत गेलो तर फक्त काही करायचं नाही, फक्त अवस्थांचा विचार करायचा, त्याच्यामध्ये एकदम आपण दृढ अशी आपल्या प्रकारची धारणा करायची. तेवढं केलं तर मनुष्य या जीवनमुक्त अवस्थेला जाऊ शकतो. फार काही त्याला मोठे ग्रंथाचं भांडार केलं पाहिजे असं काही नाही याच्यामध्ये. तर हा विचार सांगतात ते की उपाधीमध्ये भेद आहे, परंतु उपाधीचं अधिष्ठान जे चैतन्य आहे ते त्या उपाधीहून वेगळंच आहे. आणि असं जर तर कळलं तर आता तुम्ही त्या उपाधीचं याचा लय त्याच्यात आणि त्याचा लय त्याच्यात कशाला करायचा. मी वेगळाच आहे, उपाधीपासून मी वेगळाच आहे. उपाधी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे आणि वास्तव काय आहे, अभेद आहे, कल्पित भेद आहे. कल्पित भेद आहे म्हणजे कल्पित भेदातले जे पदार्थ आहे त्यांचा अधिष्ठानाशी सुतराम संबंध नाही. असं जर एकदा कळलं तर हे ज्ञान झालं का ध्यान झालं, ज्ञान झालं, ऐक नाही. आता ह्याचा विषय सुद्धा या ठिकाणी पुन्हा सांगितला आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे जाता जाता एखाद्या माणसाला शेवटचा एक धक्क्यात जरी कळलं तरी बस झालं असं, म्हणजे ह्यासाठी ते सांगतात पुन्हा. त्यांच्यातील अनुगत चैतन्य त्या तिन्ही उपाधीहून रहित आहे. तिन्ही उपाधीचे अधिष्ठान तुरीय आहे. तिन्ही उपाधींचं अधिष्ठान काय आहे, तुरीय आहे, म्हणजे ते एकच ब्रह्म आहे. इकडं त्याला तुम्ही काय म्हणा, आमात्र म्हणा, आहे की नाही, त्याला काय म्हणा, ईश्वर साक्षी म्हणा, जीव साक्षी म्हणा, काय तुरीय म्हणा, सगळं काय आहे, एकच आहे. ते बहिप्रज्ञा अंतप्रज्ञ किंवा प्रज्ञानघन नाही. आता तुम्ही ज्या अवस्था आतापर्यंत किती समजून दिल्या, अंतप्रज्ञ, बहिप्रज्ञा आणि प्रज्ञानघन, त्या अवस्थेची त्याचा काहीही संबंध नाही. तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही. ते चैतन्य जे आहे ते बुद्धीला विषय होणार आहे का, किंवा कोणत्याही प्रमाणाला, कोणाही प्रमाणा ओ निरी मा. असे जे तुरी आहे त्याच परमात्म्याचा चतुर्थ पाद ईश्वर साक्षी, त्यास शुद्ध ब्रह्मरूप जाण. आता हे जे तुरीय आहे ना, तुरीय म्हणजे परमात्म्याचा चौथा पाद म्हण, त्यालाच तू काय म्हण, ईश्वर साक्षी, किंवा त्यालाच काय म्हण, शुद्ध ब्रह्मरूप जाण. झालं का इथपर्यंत. आतापर्यंत विचार काय झाला माहिती आहे का, व्यष्टी आणि समष्टी, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि तुरीय अशा चारही पादांचा विचार झाला. आज तुम्हाला सांगायचे लय चिंतन, आहे की नाही, परंतु हे करून हे चिंतन काय सांगितलं आतापर्यंत तुम्हाला, जणू काही तत्वज्ञानाचं चिंतन अध्यारोपाच्या भाषेत सांगितलेले, अपवाद अजून केलेला नाही. त्यास परमात्म्याचा चतुर्थ पाद ईश्वर साक्षी, त्यास शुद्ध ब्रह्मरूप जाण. चौथा जो पाद आहे ना, जीव साक्षी, तोच काय आहे, ईश्वर साक्षी, तोच काय आहे, तुरी आहे, तोच शुद्ध असणारं अमात्र आहे असं जाण. या रीतीने दोन प्रकारची आत्म्याची स्वरूपे सांगितली. आतापर्यंत आत्म्याची कोणती जो स्वरूप सांगितली, किती, दोन. दोन कोणती हो, एक परमार्थ रूप आणि दुसरे अपरमार्थ रूप. एक आत्म्याचं स्वरूप परमार्थ रूप सांगितलं, परमार्थ रूप म्हणजे कोणतं, तुरीय, आणि एक कोणतं सोपाधिक, त्याला काय म्हणायचं, अपरमार्थ रूप. अपरमार्थ म्हणजे ते तात्विक नाही, सत्य नाही, ते आभासिक आहे, कल्पित आहेत. अशी दोनच रूपं सांगितली ना परमात्म्याची. द्वावेव ब्रह्मणो रूपे, मूर्तंच अमूर्तंच, जसं सांगितलं तसं दोनच रूप आहेत, एक सोपाधिक आणि एक निरुपाधिक, एक खरं आणि एक खोटं, आहे की नाही, एक आभासिक आणि एक वास्तव. एक परमार्थ रूप आणि दुसरे अपरमार्थ रूप. पहिले तीन पाद अपरमार्थ रूप आहेत. पहिले तीन पाद म्हणजे विश्व, तेजस आणि प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर, आहे की नाही, आणि जागृती आणि स्वप्न, नाही आपलं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आहे की नाही, हे सगळे आकार उकार आणि मकार, हे सगळे कसे आहेत, अपरमार्थ रूप आहे, म्हणजे अतात्विक आहेत. आणि तुरीयपाद परमार्थ रूप आहे. तुरीयपाद जो आहे तो कसा आहे, परमार्थ रूप आहे. परमार्थ रूप म्हणजे, परमार्थ म्हणजे अबाधित, त्रिकाला बाधित, ज्याचा कधी बाध होत नाही, जो वास्तव आहे, नित्य आहे, तो उत्पन्न झाला नाही आणि विनाश होणार नाही, तो कोणत्याही त्याच्यामध्ये विकार नाही, उत्पत्त्यादी विकार नाहीत, असा तो परमार्थ रूप आहे. ओंकाराची ही तशीच दोन स्वरूपे आहेत. आता ओंकारातही पुन्हा परमार्थिक आणि अपारमार्थिक आहे. तर आता आपण सांगितलंच, आकार उकार मकार मात्रा रूप जे वर्ण आहे ते अपरमार्थ रूप आहेत. ते आपल्या पुढे जे ओम दिसतो ना, त्या ओम, बरेच लोक आहे ना
ते ओम हाच देव आहे म्हणून त्या कन्याकुमारीला आहे ना एक असं त्याला काय म्हणतो गर्भगृह आहे, ध्यान मंदिर आहे. आणि त्या ध्यान मंदिरामध्ये असा चांगला चकाकणारा असा एक प्रकाशमान ओम आहे. आणि ते लोक जाऊन तिथं ध्यान करतात आणि म्हणतात की ओमच खरा परमात्मा आहे. अहो ओम परमात्मा म्हणतात, त्या ओंकारामध्ये अ उ आणि म त्याच्यातही पुन्हा काय आहे, काही परमात्मा काय परमार्थ रूप अंश आहे, काही अपरमार्थ रूप आहे. तर ओम म्हणजे ते शब्द ते परमार्थ रूप सांगायचे नाही. त्याच्यामधला जो तुरीय अमात्र जो आहे तो वास्तव परमार्थ रूप आहे की नाही. तेव्हा काही असलं, ईश्वर घ्या जीवाचं घ्या कोणतं घेतलं, त्याच्यामध्ये दोन अंश असणार. एक सत्यानृत्य मिथुनी कृत्य म्हणून अध्यास भाष्य आहे ना, विचारसागर माणसं ऐकणार म्हणजे नाही कळलं तरी पाठ करून ठेवलं पाहिजे आणि 10 वेळा ऐकलं पाहिजे, म्हणजे एकदम त्याचं वेदांतातलं अध्यासवाद जो आहे तो पक्का होईल. याच्यामध्ये सत्यानृत्य मिथुनी कृत्य शब्दात किती मोठा आशय आहे त्याच्यामध्ये. तर ते सांगतात की काय, तर त्या ओंकाराची तशीच 2 स्वरूपे, तशीच म्हणजे काय, परमार्थ रूप आणि अपरमार्थ रूप. आळसले नाही ना अजून, वाचून एवढं संपू ना. तर आकार उकार आणि मकार मात्रा रूप जे वर्ण आहेत ते अपरमार्थ रूप आहेत. आकार उकार आणि मकार हे अपरमार्थ रूप. त्या मात्रा जे व्यापक आस्ती भाती प्रिय रूप अधिष्ठान चैतन्य ते परमार्थ रूप आहे. त्याच्यामध्ये व्यापक म्हणजे आकार उकार आणि मकार तिन्हीमध्येही व्याप्त असणारं ऐक नाही. त्याचं स्वरूप काय, आस्ती भाती आणि प्रिय ऐक नाही. आपल्याला ह्याचं काही स्पष्टीकरण कर, म्हणजे एक स्वयंप्रकाश स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. असं जे आहे ते तुरीय ऐक नाही, ते अधिष्ठान चैतन्य ते कसं आहे, परमार्थ रूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे नाम आहे किंवा त्याचं रूप आहे तो भाग काय, कोणत्याही गोष्टीमध्ये 5 भाग आहेत, नाम आणि रूप आणि अस्थिभाती प्रिय. अस्थिभाती प्रिय अधिष्ठानाचे आहे आणि नाम रूप मायेचं आहे. मग त्याच्यात आकार उकार मकार हा काय आहे, माईक आहे आणि तुरीय जे आहे ते अमात्र जे आहे ते पारमार्थिक आहे. त्यासच श्रुतीत अमात्रा असे म्हणतात. त्या मात्रा जे व्यापक अस्थिभाती प्रियरूप अधिष्ठान चैतन्य ते परमार्थ रूप आहे त्या श्रुतीत अमात्र म्हणतात. कारण त्या परमार्थ स्वरूपाच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही. त्याला परमार्थ का म्हणायचं, त्याला अमात्र का म्हणायचं, आकार उकार अशा मात्रा आहे का, त्याच्या ठिकाणी मात्राचा विभाग नाही, तेव्हा मात्रा आहे. या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन झाले तरी आकारादी मात्रांचा लय चिंतन करणे शिल्लक आहे. अशा रीतीने आता ओंकार मात्राशी म्हणजे केवळ ओंकाराशी अभेद चिंतन झालं तरी अजून काय राहिले, आकारादी मात्रांचं लय चिंतन करणे शिल्लक आहे. आता तुम्ही काय केलं होतं की ज्या काय विश्वाचा विराटामध्ये, विराटाचा आकारामध्ये, तैजसाचा हिरण्यगर्भामध्ये, हिरण्यगर्भाचा उकारामध्ये, प्राज्ञाचा ईश्वरामध्ये आणि ईश्वराचा मकारामध्ये लय केला होता. बरोबर ना. हे 3 कोणते अंश आहे, अपरमार्थ रूप अंश आहे आणि त्याचा अमात्राचा आता तुम्ही चिंतन केलं. परंतु अजून त्या 3 पाद जे त्यांचा त्या अमात्र स्वरूपाशी तुम्ही लय केलेला आहे का, अजून केलेला नाही. आता काय करायचं ते सांगतात. ओंकार मात्राशी अभेद चिंतन झाले तरी आकारादी मात्रांचा लय चिंतन करणे शिल्लक आहे. इकडं काय राहिलं आता खाली अ उ म आणि अमात्र असे राहिले, यांचं एकमेकामध्ये चिंतन अजून लय केलेला नाही, म्हणजे शिल्लक राहिलेलं आहे. तर ते करून घ्या म्हणतात. तो लय चिंतनाचा प्रकार सांगतो. स्थूल आकार सूक्ष्म उकार रूप आहे. आता स्थूल जो आकार आहे त्याचं खरं स्वरूप काय आहे, सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे. कारण उपाधी कोणती, एकाला स्थूल एकाला सूक्ष्म आणि एकाला कारण. मग स्थूल उपाधीला कारण कोण आहे, उकार सूक्ष्म, आणि स्थूल आणि सूक्ष्म दोन्हीला कारण कोण आहे, कारण रूप उपाधी. मग आता काय केलं, आकाराचा समावेश कशात केला, म्हणजे आकाराचा उकाराशी अभेद चिंतन केलं आणि उकाराचं मकाराशी अभेद चिंतन केलं आणि कोण शिल्लक ठेवला, मकार. तो मकार सुद्धा कसा आहे, परमार्थ रूप का अपरमार्थ रूप, अपरमार्थ रूप आहे. स्थूल आकार सूक्ष्म उकार रूप आहे. सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे आणि कारण मकार ओंकाराचे तुरीय
अमात्र रूप आहे. आणि जो मकार आहे तो सुद्धा काय आहे, त्याचं जे परमार्थ स्वरूप आहे त्या परमार्थ स्वरूपावर तो भासमान आहे. म्हणजे तो खरा काय आहे, जो कल्पित पदार्थ असतो तो अधिष्ठान रूप असतो. मग आकाराचा उकारामध्ये, उकाराचा मकारामध्ये, मकाराचा कशामध्ये समावेश केला, अभेचिंतन कशाच केलं, अमात्रामध्ये. तुरीय असणारं जे अमात्र रूप आहे ते तुरीय अमात्र ब्रह्मरूप आहे. आता त्याचा अमात्रामध्ये समावेश केला तेच काय आहे, तुरीय. आणि तुरीय असणारा अमात्र काय आहे, ब्रह्मरूप आहे. आणि शुद्धाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहे. आणि शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कोण, दोन्ही म्हणजे कोणते, अमात्र आणि मात्र आहे का, मात्रा स्वरूपाने अमात्र, किंवा म्हणजे दुसरा जवळचा शब्द सांगा, दोन्ही म्हणजे कोणते, दोन्ही म्हणजे परमार्थ स्वरूप आणि अपरमार्थ रूप हे दोन्हीही त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला आपलं आता चाललेलं जे चिंतन आहे या चिंतनाचा कोणता भाग खरा शुद्ध ब्रह्मापर्यंत जाऊन पोचला. आपण आता जेव्हा काय त्या ब्रह्माला आनंद झाला, शुद्ध ब्रह्माला, की माझ्याकडे येण्यासाठी यांनी काय विभाग केला आणि केवढे श्रम घेतले, बरं किती यथार्थ मला जाणलं. माझी सोपाधिक असणारं अपरमार्थ स्वरूप, निरुपाधिक असणारं परमार्थ स्वरूप, आणि त्याच्यामध्ये काय युक्तीने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश केला, याचा त्या शुद्ध ब्रह्माला किती आनंद झाला असेल. त्या शुद्ध ब्रह्मानी ह्या लय चिंतन करणाऱ्या साधकाला ते किती शाबासकी देत असेल, आहे की नाही. का त्याला हे दोन्ही माहीत नाही, त्याला हे दोन्ही माहीत नाही, आहे की नाही. आता हे ज्ञानाचं चिंतन चाललंय का ध्यानाचं चिंतन चाललंय, ध्यानाचं चाललंय, आहे की नाही. पण याच्यात होतंय काय, मात्र ज्ञानच होते करून घ्यायचं म्हटलं तर, नाही तर मग लय चिंतन आहेच. शुद्धाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहेत. दोन्ही म्हणजे परमार्थ रूप आणि अपरमार्थ रूप दोन्ही कल्पित आहेत. म्हणून दोन्ही तद्रूपच आहेत. मग जे दोन्ही कल्पित पदार्थ कसा असतो, अधिष्ठान रूप. म्हणून या ठिकाणी शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी परमार्थ आणि अपरमार्थ दोन्ही कल्पित आहेत. पण कल्पित पदार्थच काय असतो, अधिष्ठान. म्हणून दोन्ही काय आहेत, पण शुद्ध ब्रह्मरूपच आहे. म्हणजे परमार्थ या दृष्टीने आता जे काही पांडुरंग महाराजांनी सांगितलं ना, ईश्वर आणि प्रकृती या दोन्हींचे काय आहे, अपरोक्षच आहे, आहे की नाही. मग दोन्ही काय आहेत, अधिष्ठान रूपच आहेत, दोन्ही तद्रूपच आहेत. म्हणून माणसाने त्या काय अपरमार्थ स्वरूपाचा द्वेष करू नये, आहे की नाही. अपरमार्थ स्वरूपाचा द्वेष करू नये. का, ते माझं स्वरूपच आहे म्हणून त्याचा द्वेष करू. म्हणून या बोधावरच त्या गीतेतल्या 6वा अध्याय आहे. कोणता, आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन आणि सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मता. नुसतं सर्वांना आत्मरूप पाहतो आणि व्यवहारता भेद आहे असं म्हणतो तो नाही परमो मता हा योगी. सुख दुःख आत्मौपम्येन पद. मला ज्याने दुःख होतं त्याला दुसऱ्याला दुःख होऊ नये, मला ज्याने सुख होतं ते दुसऱ्याला झालंच पाहिजे, असा जो गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेला योगी सयोगी परमो मता, हा तो योगी सर्वश्रेष्ठ योगी आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की दोन्ही तद्रूपच आहेत. या रीतीने ओंकाराच्या परमार्थ रूप अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा लय केला. आता ओंकाराची जी परमार्थ रूप असणारी जी अमात्र आहे शुद्ध, तिच्या ठिकाणी सर्वांचा लय केला. तो अमात्र रूप परमात्मा मी आहे. आता ते अमात्रच काय आहे, ब्रह्म आहे. पुढे जाऊन काय म्हणायचं, ते अमात्र स्वरूप असणारं जो आत्मा आहे तोच कोण आहे, मी आहे. अमात्र रूप परमात्मा मी आहे असे एकाग्र चित्ताने चिंतन करावे. आणि हे चिंतन करायला काय पाहिजे, चित्त निरुद्ध केलं पाहिजे. एक वृत्ती गेली दुसरी वृत्ती आली नाही, अशा प्रकारचं निरुद्ध चित्त असेल तर याला लय चिंतन करता येईल का. वृत्ती कोणत्याच आकाराची होऊ द्यायची नाही, ऐका ना. एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही, अशा वेळेला आम्ही काय करता हो, लय चिंतन करतो. असं जर एखादा म्हटलंय, याला म्हणतात चित्तवृत्तीचा निरोध. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. पुन्हा कायम लक्षात ठेवा, आपण शेकडो वेळा चिंतन करीत असतो, पुन्हा घोटाळा होऊ देऊ नका. आता तरी म्हणजे एकदम पहा महाराज, ते कुठे दुसरे महाराज आले नाही का ते, हां. तर ह्याच्यामध्ये चित्ताचा निरोध आहे, ऐका नाही, चित्ताचा निरोध आहे. कशाला म्हणायचं, त्याला तुष्णी अवस्था म्हणतात. एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती, एक घटाकार वृत्ती होती ती गेली, आता पटाकार वृत्ती झाली नाही, मध्ये कोणत्याच आकाराची वृत्ती झाली नाही. वृत्ती नाही असं नाही, पण त्या दोन वृत्तीच्या मध्ये संधिकाल आहे ना, त्याला काय म्हणतात, वृत्ती संधिकाल, ऐक नाही. असा अभ्यास करू शकेल की नाही मनुष्य, एक वृत्ती येऊन गेली दुसरी लवकर होऊ द्यायची नाही, असा काल वाढत वाढत जाईल की नाही, त्याच्यामध्ये त्याला निर्विकल्प समाधीपर्यंत तो जाऊ शकतो. आणि अशा पुरुषाला विचारलं, तुम्ही का हो पद्मासन घालून फार बसले होते, काय करत होते, म्हणे लय चिंतन करत होतो. हा अभ्यास करणाऱ्याला लय चिंतन करतो असं म्हणता येईल का,
म्हणता येणार नाही का. लय चिंतनाला वृत्ती लागते आणि तिथं काही निर्वृत्तिक स्थिती आहे, तिला लय चिंतनाची साठी ती वृत्ती उपयोगाची नाही. मग निरुद्ध वृत्ती लागते का एकाग्र वृत्ती लागते लय चिंतनाला? एकाग्र म्हणजे काय? एकच आहे, आग्र किंवा टोक ज्याला त्याला म्हणायचं एकाग्र.